नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. रोजच्या जेवणात काय बनवायचं हा तर खूप मोठा प्रश्न असतो आणि व्हेजवाल्यांसाठी तर खूपच मोठा. तर चला तुमच्यासाठी आज झणझणीत अशी रेसिपी दाखवते. लागणारं सगळं साहित्य मी आधी इथे काढून घेतलेलं आहे. कांदा, मिरची, लसूण, खोबरं, बेसन पीठ, शेंगदाणे आणि आपले खडे मसाले आणि पांढरं तीळ. तर आधी आपण कढईमध्ये सगळे खडे मसाले असे भाजून घेऊया. काळं मिरं, इलायची, लवंग, बडीशेप असं भाजून घ्यायचं. शेंगदाणेही भाजून घेऊन त्याचे टरफाले काढायचे. त्याच्यानंतर जिरं आणि वेलचीसुद्धा अशी भाजून घ्यायची. त्याच्यानंतर पांढरं तीळ जोपर्यंत ते लाल आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. तुम्ही हे सगळे मसाले वेगवेगळे भाजले तरी चालेल, एकत्र भाजले तरी चालेल. आता हे सगळं आपण थंड करत ठेवूया. त्याच्यानंतर आपण कांदा, लसूण आणि आलं हे सुद्धा छान लाल होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं. आता आपण खोबरं तुम्ही गॅसवरती सुद्धा भाजून घेऊ शकता किंवा कढईमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर हे सगळे कोरडे मसाले आपण मिक्सीला बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी घालायचं नाही. खोबरं पण तुम्ही छान असं भाजून घ्या आणि थोडंसं साईडला काढून घ्या. नसेल काढायचं तरी चालेल, कारण का लास्टला आपण मग ते खिसणीनं खिसून जास्त पण बारीक आणि जास्त पण मोठं असं ठेवायचं नाही. एकदम मीडियममध्ये त्याची पेस्ट करून घ्यायची. पाण्याचा एक थेंबही त्याच्यामध्ये टाकायचा नाही. एक साईडला कांदा, लसूण आणि आलं छान असं भाजून घ्यायचं लाल होईस्तोपर्यंत. आता जो मसाला आपला झालेला आहे, आता कांदा वगैरे भाजला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट, गरम मसाला, हळद, आलं आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि हे सगळं बारीक मिक्सरमध्येच करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कोथिंबीरही टाकून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं आणि एकत्र सगळं बारीक करायचं. त्याच्यामध्ये पण पाणी अजिबात घालायचं नाही. आपला मसाला तयार आहे. आता आपण बेसन करायला घेऊया. त्याच्यासाठी खरडा तयार करून घ्यायचा. तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं. तेलातच हिंग घालायचं म्हणजे खूप छान स्मेल येतो. त्याच्यामध्ये खरडा टाकून घ्यायचा. थोडीशी तुमच्या क्वांटिटीनुसार हळद टाकून घ्या. इथे मी 4 लोकांसाठी बनवत आहे, त्यामुळे 1 बाउल बेसन घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी क्वांटिटी टाकत आहे. जर तुम्ही 2 लोक असाल तर त्याची क्वांटिटी तुम्ही कमी पण करू शकता. तर इथे मी हा बाउल फुल बेसन घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही 1 वाटी जर बेसन असेल तर 2 किंवा 1.5 ग्लास पाणी घालू शकता. आणि त्या बेसनमध्ये अजिबात गटळ्या राहता कामा नये, कारण गटळ्या जर राहिल्या तर आपल्याला त्याचा वडी थापता येणार नाही. छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ते बेसन टाकून घेऊया. बेसन टाकल्यानंतर तुम्ही एकसारखं कमीत कमी 3 ते 4 मिनटं व्यवस्थित हलवून घ्या. जास्त गटळ्या राहिल्या की ते व्यवस्थित होणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही असं एकसारखं हलवून घ्या आणि फ्लेम बारीक ठेवायचा गॅसचा, नाहीतर खूप करपलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्या. एक वाफ निघाली की गरम गरमच ते बेसन घ्यायचं. एक पोळपाट घ्यायचा आणि एक कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावरती जे आपण ठेवलेलं खोबरं होतं, खोबरं, कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि ह्या बेसनचा छान असा गोळा पाणी लावत लावत करून घेऊन थापून घ्यायचा. जसा की आपण धपाटे वगैरे करतो त्याप्रमाणे. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही असं छान थापून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जो आपण मसाला बनवला होता कोरडा, तो एकत्र करून असा करून घ्या ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी अजिबात घालायचं नाही आणि ह्या कोरडा मसाला आहे तो पूर्ण सगळा मसाला भाजूनच घ्यायचा, कारण ह्याच्यानंतर आपण ह्याला कोणत्याही प्रकारची वाफ किंवा काहीच देणार नाही. याच्याच वड्या आपल्याला पाडायच्या आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे त्याचा आकार हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही आकार करून घ्या. ह्याला पाटवडी पण बोलतात आणि मासवडी पण बोलतात. तर मी इथे मला ज्या प्रकारचे आकार पाहिजे होते मी 3 प्रकारचे आकार करून घेतलेत. छान असं करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण रश्श्यासाठी इकडे कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर छान अशी पेस्ट करून घ्या. ते भाजलं नाही तरी चालेल. त्याच्यानंतर आपला घरातला कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला आणि गोडा मसाला टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपण जे मसाल्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण ज्या वड्या बनवल्या होत्या त्याच्याही वड्या करून घेऊया.
आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्ही छान असा मसाला परतून घ्या. ऑप्शनल आहे, तुम्ही त्याच्यामध्ये काजू टाकले तरी चालतील, नाही टाकलं तरी चालेल. आणि कट येण्यासाठी तुम्ही एक साईडला गरम पाणी करून घ्या आणि मगच त्या मसाल्यामध्ये पाणी ओता. एक टीप देते, कोणतीही आपण एखादी भाजी बनवत असेल, रस्सा भाजी, चिकन मटन मसाला किंवा पनीर मसाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीच घालत जावा, म्हणजे छान असा कट येतो. त्याच्यानंतर मी अशा वड्या करून घेतलेल्या आहेत आणि ते बॅटरसुद्धा त्याच्यात घातलेलं इतकं छान दिसत होतं. आणि जो रस्सा बनवला होता त्यालाही छान असा कट आलेला आहे आणि खाण्यासाठी तर एकदम मस्त आणि झणझणीत लागत होतं. तर खरंच तुम्ही एकदा रेसिपी करून बघा. बनवायला जरा टाईम लागतोय पण खायला खूपच टेस्टी आहे. आणि 100% व्हिडिओ आवडला